नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातले कोणतेही प्रश्न स्किप करू नका। ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 25 मे 2026च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला, जागतिक थायरॉइड दिन दरवर्षी कधी साजरा केला जात असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 मे या दिवशी। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। 25 मेला जागतिक थायरॉइड दिन साजरा केला जात असतो। वर्ल्ड थायरॉइड डे आरोग्यविषयक जागरूकतेसाठी असतो आणि थायरॉइडशी संबंधित आजारांबद्दल जाणीव वाढावी यासाठी हा दिवस पाळला जातो। आणि त्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल मिसिंग चिल्ड्रन्स डे हा सुद्धा 25 मे रोजी पाळला जातो आणि याचं प्रतीक म्हणजे फॉरगेट मी नॉट फूल असं आहे। आणि इंटरनॅशनल मिसिंग चिल्ड्रन्स डे जागतिक स्तरावरती हरवलेल्या मुलांबाबत जनजागृती करणे असा याचा उद्देश आहे। ओके, पुढील प्रश्न दुसरा, आरबीआयने 2025-26 साठी केंद्र सरकारला किती विक्रमी लाभांश मंजूर केला आहे नुकताच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2.86 लाख कोटी इतका। तर महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे। FY26 साठी आरबीआयने केंद्र सरकारला तब्बल 2,86,588.46 कोटी लाभांश मंजूर केलेला आहे आणि हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सरप्लस ट्रान्सफर आहे असं म्हटलं जातंय। आणि आरबीआयच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका मोठा लाभांश मिळालेला आहे। 22 मे 2026 रोजी आरबीआयने हा लाभांश मंजूर केलाय आणि आरबीआय सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची 623वी बैठक मुंबईत झाली आणि त्याचे अध्यक्ष आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे होते। FY25 मध्ये आरबीआयने 2.69 लाख कोटी लाभांश दिलेला होता आणि FY26 मध्ये 6.7% वाढ यामध्ये झालेली आहे। आणि आरबीआय कडून मिळणारा सरप्लस ट्रान्सफर हा सरकारसाठी नॉन टॅक्स रेव्हेन्यू मानला जातो आणि युनियन बजेटमध्ये देखील तो नोंदवला जात असतो, हे लक्षात घ्या। आणि आरबीआयची स्थापना 1935 साली झालेली आहे, आरबीआय ऍक्ट 1934 नुसार। ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, भारताने आफ्रिकेला तातडीने वैद्यकीय मदत कोणत्या रोगाच्या आपत्कालीन परिस्थितीत पाठवलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इबोला या रोगासाठी। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। भारताने आफ्रिकेमध्ये इबोला संकटाच्या काळात वैद्यकीय मदत पाठवलेली आहे आणि मदतीचा पहिला टप्पा पाठवताना वैद्यकीय सामग्री आणि संरक्षणात्मक किट्स दिल्यात भारताकडून आणि ही मदत आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन आफ्रिका CDC कडे पोहोचलेली आहे। आणि एस जयशंकर यांनी या मदतीबद्दल ट्विटरवरती माहिती दिली आणि भारतीय मदत मुख्यत्वे आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि साथीच्या रोगांमध्ये सहयोग देण्यासाठी असते। आणि आफ्रिकन युनियन ही आफ्रिकन देशांची आंतर सरकारी संघटना आहे आणि सार्वजनिक आरोग्य मजबूत करणं हे भारताचं मोठं उद्दिष्ट यामध्ये पाहायला मिळतं। पुढील प्रश्न चौथा, 2025-26 इंडियन सुपर लीग मध्ये गोल्डन बूट पुरस्कार कोणी जिंकलाय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युसेफ एझेझारी असं त्यांचं नाव आहे। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। गोल्डन बूट हा पुरस्कार युसेफ एझेझारी यांनी मिळवलेला आहे। मिगेल फिगेरा
मिगेल फिगेरा यांना गोल्डन बॉल हा पुरस्कार मिळालाय. FC गोवाच्या ऋतिक तिवारी यांना गोल्डन ग्लोव्ज हा पुरस्कार मिळालाय. तीनही लक्षात ठेवा, कशावरही प्रश्न येऊ शकतो. आणि ईस्ट बेंगॉल FCने 2025-26चा ISL विजेतेपद जिंकलंय. या क्लबने आपला पहिलाच ISL टायटल जिंकलंय. हा देखील चौथा पॉइंट होऊ शकतो. आणि अंतिम सामन्यामध्ये ईस्ट बेंगॉल FCने इंटर काशीला 2-1 असा काशीवरती 2-1 असा विजय मिळवला. आणि ISL हा भारतातील प्रमुख फुटबॉल लीग आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 5वा. पश्चिम बंगालमध्ये आयुष्यमान भारत योजना कधीपासून सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, जुलै 2026 पासून. महत्वाचे पॉइंट्स पहा. आयुष्यमान भारत योजना पश्चिम बंगालमध्ये जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. आणि योजनेची घोषणा कोलकात्यामध्ये सुवेंदू अधिकारी यांनी केली. आणि JP नड्डा यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठकीमध्ये ही महत्वाची चर्चा झाली. आणि स्वास्थ्य स्थायी योजनेचे लाभार्थी आता आयुष्यमान भारतामध्ये येतील. आणि आयुष्यमान भारत आरोग्य मंदिरासाठी सामंजस्य करारावरती जून 2026 मध्ये स्वाक्षरी होईल. आणि ही स्वाक्षरी दिल्लीमध्ये होणार आहे. पंतप्रधान जनऔषधी केंद्रांची संख्या 117 वरून 469 करण्याचा प्रस्ताव आहे. आणि ही केंद्रे स्वस्त औषधे देत असतात. उत्तर बंगालमध्ये नवीन एम्स उभारण्यासाठी देखील प्रस्ताव दिला गेलेला आहे. पुढील प्रश्न 6वा. द ग्रेट वॉल ऑफ इंडिया म्हणून भारतातील कोणता किल्ला ओळखला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, कुंभलगड किल्ला. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. कुंभलगड किल्ला राजस्थान मधल्या राजसमंद जिल्ह्यामध्ये आहे. आणि या किल्ल्याची भिंत जगातील दुसरी सर्वात लांब भिंत आहे म्हणून ओळखली जाते. या भिंतीला द ग्रेट वॉल ऑफ इंडिया असं म्हणतात. आणि भिंतीची लांबी तब्बल 36 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आणि ही भिंत अरवली पर्वतरांगांमध्ये पसरलेली आहे. किल्ला साधारणतः 1100 मीटर उंचीवरती उभा आहे. आणि महाराणा कुंभा यांनी 15व्या शतकामध्ये या किल्ल्याचं बांधकाम केलेलं होतं. आणि हे बांधकाम पूर्ण व्हायला जवळजवळ 15 वर्ष लागली होती. आणि युनेस्कोने 2013 मध्ये कुंभलगड किल्ल्याला जागतिक वारसा म्हणून त्याचा समावेश केलेला आहे. आणि हा किल्ला हिल फोर्ट्स ऑफ राजस्थान या वारशाचा भाग देखील आहे. पुढील प्रश्न 7वा. सरकारने VBG रामजी ऍक्ट 2025चे मसुदा नियम सार्वजनिक चर्चेसाठी प्रसिद्ध केले. हे नियम कोणत्या मंत्रालयाने जारी केलेत? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत. महत्वाचे पॉइंट्स पहा. सरकारने VBG रामजी ऍक्ट 2025चे मसुदा नियम जाहीर केलेले आहेत नुकतेच. आणि हे मसुदा नियम सर्वांसाठी चर्चेसाठी खुले आहेत सध्या. आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने ही माहिती दिली. आणि VBG रामजी ऍक्ट ने मनरेगा 2005 या 20 वर्ष जुन्या कायद्याची जागा घेतलेली आहे. आणि नवीन कायदा रोजगार हमी 100 दिवसांवरून 125 दिवस करतो. आणि VBG रामजी ऍक्ट 2025 हा ग्रामीण भागातील रोजगारावरती केंद्रित आहे. आणि हा कायदा 11 मे 2026 रोजी अधिसूचित झाला. आणि 1 जुलै 2026 पासून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तो लागू होईल. पुढील प्रश्न 8वा. महाराष्ट्रातील शिर्डी येथे तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, राजनाथ सिंह यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा.
राजनाथ सिंह यांनी शिर्डी येथे तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि हा प्रकल्प सवळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेला आहे आणि हा प्रकल्प नाईब लिमिटेडने विकसित केलाय कंपनीचं नाव. आणि प्रकल्पामध्ये 155 mm आर्टिलरी शेल्स तयार केले जातील आणि प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 5 लाख तोफगोळे तयार करणं इतकी आहे आणि प्रकल्पातील तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे आणि भारत 100 पेक्षा अधिक देशांना संरक्षण साहित्य निर्यात करतं आणि भारत मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादन वाढवत आहे सध्या. आणि इस्रायली कंपनीसोबत सी प्लेन आणि ऑप्टिकल सॅटेलाइट टेक्नॉलॉजीसाठी करार देखील भारताने केलेला आहे. पुढील प्रश्न 9वा. बाओजी चायना मास्टर्स स्पर्धेमध्ये रौप्य पदक कोणी जिंकलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रेयांशी वाली शेट्टी असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. श्रेयांशी वाली शेट्टीने बाओजी चायना मास्टर्समध्ये रौप्य पदक जिंकलंय. ही स्पर्धा बॅडमिंटनशी संबंधित आहे आणि श्रेयांशी ही महिला एकेरी प्रकारात तिनं पदक जिंकलंय आणि बाओजी चायना मास्टर्स ही सुपर 100 स्पर्धा आहे आणि अंतिम सामना चीनमध्ये खेळला गेला आणि श्रेयांशी वाली शेट्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती उल्लेखनीय कामगिरी या माध्यमातून केलेली आहे. पुढील प्रश्न 10वा. डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स पदाचा राजीनामा कोणी दिलाय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुलसी गॅबार्ड असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तुलसी गॅबार्ड याने DNI पदाचा राजीनामा दिलेला आहे आपला आणि तुलसी गॅबार्ड या युनायटेड स्टेट्समधील वरिष्ठ अधिकारी होत्या आणि त्यांचा राजीनामा 30 जून 2026 पासून प्रभावी होईल आणि गॅबार्ड यांनी ओव्हल ऑफिस बैठकीत आपला राजीनामा सादर केला आणि तुलसी गॅबार्ड यांनी इंटेलिजन्स कम्युनिटीमध्ये मोठे बदल केले त्यांच्या कारकिर्दीत आणि त्यांनी DEI प्रोग्राम्स समाप्त केले. तुलसी गॅबार्ड यांचा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे झालेला आहे, हे कारण आहे त्याचं. पुढील प्रश्न 11वा. सुपर हेवी स्टारशिप रॉकेटचं प्रक्षेपण कोणत्या कंपनीने केलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्पेसएक्सने केलं आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्पेसएक्सने सुपर हेवी स्टारशिप रॉकेटचं प्रक्षेपण केलं आणि हे जगातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली रॉकेट मानलं जात आहे आणि हे प्रक्षेपण टेक्सास आणि स्टारबेस फॅसिलिटी वरून झालेलं आहे आणि स्टारशिपचे वर्जन 3 कॉन्फिगरेशन यामध्ये वापरलं गेलेलं आहे आणि रॉकेटचं उद्दिष्ट पुनर्वापर करता येणारे स्पेसक्राफ्ट विकसित करणं असं आहे आणि स्टारशिप चंद्र मोहिमेसाठी विकसित केलं जात आहे आणि मंगळ मोहिमेसाठी देखील स्टारशिप महत्त्वाचं ठरणार आहे आणि स्टारशिप स्पेसक्राफ्ट फुल्ली रियुजेबल बनवण्याचा प्रयत्न आता सर्वाधिक त्यांचा सुरू आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. संसद रत्न पुरस्कार 2026 साठी जळगावच्या कोणत्या खासदाराची निवड झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्मिता उदय वाघ यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्मिता उदय वाघ यांना संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला. स्मिता वाघ ह्या जळगावच्या खासदार आहेत आणि संसद रत्न पुरस्कार उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दिला जात असतो आणि हा पुरस्कार प्राईम पॉइंट फाउंडेशनतर्फे दिला जातो आणि संसद रत्न पुरस्काराची स्थापना जी आहे ती 2010 साली झालेली आहे आणि पुरस्काराची जी प्रेरणा आहे ती APJ अब्दुल कलाम यांच्या सूचनेतून मिळालेली आहे आणि स्मिता वाघ या महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्या खासदारांपैकी एक आहेत आणि मेधा कुलकर्णी
यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला, हे देखील लक्षात घ्या. आणि हा पुरस्कार संसदीय उत्कृष्टतेचा सन्मान मानला जातो. ओके, तर आजचे आपले 25 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला, ही एक रिक्वेस्ट आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.